निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. झालंय जेवण वगैरे तुमचं? हो हो वेळ हो आहे? हो आहे ना, आता वेळच आहे आपली. कारण मला अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय ताई? मी पुण्यातूनच बोलते. हा, बरं बरं. नाव सांगू शकता का? नाव नाही सांगते. चालेल चालेल, सांगा. तर कसं आहे ना, म्हणजे मी पहिलेही केला होता अनुभव शेअर, एक 1.5 वर्ष झालं असेल. अच्छा, अरे बापरे. हा, तर त्यानंतर आला मला एक मोठा, म्हणजे अशी भरपूर अनुभव आले, हा हा पण एक मोठा अनुभव सांगायचा. हा, सांगा ना ताई. तर कसं आहे, म्हणजे माझा प्रॉब्लेम होता बाळासाठी. अरे बापरे. हा हा हा. हो, म्हणजे डॉक्टर बोलले होते की होणारच नाही म्हणे. आता एक देवाच्या भरोश्यावर म्हणे तुमचं झालं तर झालं, होईल म्हणे बघा. हा 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 आणि तशी ट्रीटमेंट घेत राहा म्हणे. औषध वगैरे गोळ्या हे असं सगळं चालू. हा. परत भरपूर अशी ट्रीटमेंट केली मी. एक अच्छा. 7 वर्ष झाले असेल तसे चालू होते ट्रीटमेंट. अरे बापरे. हा हा हो. मग त्यानंतर मला असंच सांगितलंय का माझ्या मैत्रिणींनी किंवा, म्हणजे मी पहिले करायचे स्वामीचं, पण असं सेवा वगैरे जे असं आपण कसं करतो आता, हो याच्यावर ही सेवा त्याच्यावर ती सेवा हो असं, हो हो. हा, हे नव्हती करत. हा 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 तर हा मग आमच्या केंद्रामध्ये सांगितलं मला. मग मी त्यानंतर असे आरतीला वगैरे जायला लागले, हा सकाळ संध्याकाळच्या आरती. हा मग तिथं सांगितलं आम्हाला ते काकांनी, हा त्या दिंडोरीला जा. आणि परत मी आपले महिला सेवेकरी याच्यामध्ये पण हे होते ना, हा हा. तर मग तिथून मी दादांची पण सेवा घेतली होती. प्रदीप दादांचे. हो. हा. तर दादांचाही मला 2 वेळेस अनुभव आला. अरे वा. म्हणजे ती एक तांब्यावर एक असं पाण्यावर हात ठेवून सेवा दिली होती त्यांनी. हा 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 हा. हा, म्हणजे ते पुत्र प्राप्तीसाठी असं, म्हणजे ती बाळासाठी दिली होती. हो हो हो. हा, तर मग त्यासाठी ना, मग त्याच्यामध्ये मला असं थोडी बाहेरची बाधा पण होती. अरे बापरे. हो. तर दादानी मला 2 वेळेस स्वप्नामध्ये, म्हणजे त्या बाधेसोबत इतकं हे, म्हणजे काय म्हणतात, म्हणजे सजा दिली त्यांनी त्या बाधेला, म्हणजे असं काहीतरी दंड दिल्यासारखं. हा 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 हा. हा, म्हणजे दादा पण आले, स्वामी पण आले, 2 वेळेस झालं असं. ओ. हो, दादानी फार असं एक रिंगण टाकलं. आणि हो, दादाच्या हातात एक मोठी काठी वगैरे घेऊन बसलेत, म्हणजे असं माझ्याकडची वाईट शक्ती होती, काय येणार असेल काय असेल ते. प्रदीप दादा. हा हा. हा, प्रदीप दादानी. तर त्या शक्तीला म्हणे, आता बघतो म्हणे मी तुझ्याकडे कोण आहे काय तू. बापरे. हो, असं मला तेव्हापासून दादाचा इतका खूप अनुभव आला. अरे वा. मग हो, तर दादांचंही खूप साथ मिळाली मला. म्हणजे एक मला प्रत्यक्ष तर नाही झालं त्याचं दर्शन, हा पण असं स्वप्नामध्ये झालं. आणि परत सेवेमुळेही भरपूर साथ मिळाली. हा तर काय झालं मग, ती सेवा चालूच होती माझी. मग इथल्या जे आमचे केंद्रातले काका आहे, हा. त्यांनी सांगितलं की दिंडोरीला जा. अच्छा. मग हा, म्हणजे ती पण दादांची पण सेवा केली मी, आणि दिंडोरीला गेले. हम्म. तर तिथून मला सेवा दिल्या. अच्छा. हा, तिथे मग त्या सेवा केल्या मी. हम्म. जेवढ्या सेवा दिल्या होत्या त्या सगळ्या केल्या. हम्म. तर मग त्यानंतर मला एक तिथून आले, आणि गुरुपौर्णिमा होती. गुरुपौर्णिमा झाली, हम्म. आणि गुरुपौर्णिमेचाही भरपूर मोठा अनुभव आला मला. हो. म्हणजे हा, म्हणजे काय झालं, तिथून आल्यानंतर सगळ्याला आरती चालू असती आपली गुरुपौर्णिमेची. एक मोठी आरती होती 10:30ची. हा हा हा. तर सगळ्याला स्वामी, म्हणजे सगळ्याला माहिती नाही, म्हणजे मला दिसले बरं का स्वामी. हा. म्हणजे स्वामींचे जे डोळे आहेत ते सगळे आपल्याला बघताय, आपण कसे हलतो डोळे, हो 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 हो. हो, अगदी प्रत्यक्षात तसे. हम्म. तर मला असे, म्हणजे इकडे तिकडे बघताना दिसले, आपल्यावर असे बघताय जसे अच्छा अच्छा. स्वामी आरती लक्ष आहे चालू त्यांचं. असताना. आपलं हो. लक्ष आहे त्यांचं. हा, तर तो एक अनुभव आला. आणि मग मग सेवा त्या, काय दिली तुम्हाला? आता सेवा बघा खूप दिलते मला. अच्छा. हा, बाळकृष्णावर अभिषेक करायचा. हम्म. म्हणजे पुरुष सूक्त म्हणून जे नित्य सेवेमध्ये आहे, हो हो हो. त्याच्यावर तो अभिषेक करायचा बाळकृष्णावर.
परत दुर्गा सप्तशतीचे दिलते पाठ अच्छा. आणि गुरुचरित्राचं पण दिलतं. हम्म. आणि बहुतेक खूप अशा सेवा दिल्या होत्या. एक ललिता सहस्रनाम हो 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 श्लोक हो. आहे त्याचं, ते पण दिलतं. हम्म. आणि अजून काय दिलतं काही लक्षात नाही. बरं खूप बरं. सेवा दिल्या होत्या मला दिंडोरीमधून. आणि दादांच्या पण ह्याच काही तारक मंत्र होता 7 वेळेस. अच्छा. हा, आणि हनुमान चालीसा होता. हम्म. हा, असे 2-4 सेवा होत्या बहुतेक त्या, काही अच्छा. लक्षात नाही आता. हा हा हा. तर त्याच्यातून मला दिंडोरी येऊन आणि दादाच्या सेवेतून हा. 2 महिन्यानंतर मला पॉझिटिव्ह रिझल्ट आला. अरे वा. हो. आणि मी म्हणजे गेले ट्रीटमेंटला. म्हणलं हम्म आता काय म्हणजे श्रावण पण चालू होता. हम्म. मग म्हणजे गेले ट्रीटमेंटला गेले. हम्म. त्यानंतर मग सांगितलं तर राहील म्हणून, किंवा म्हणजे प्रॉब्लेम थांबला होता माझा पिरियड. अच्छा. हा, तर मला वाटलं थांबत असं आता काय माहिती नाही एवढं म्हणलं. हा हा मग हा. जाऊन गेले तिथं, तर ती म्हणे आहे म्हणे कन्सिव्ह वगैरे असं अरे वा, सांगितलं. पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे. हा. हो. तर त्याच्यात मला दिंडोरी येऊन आल्यावर, आणि दादा, माझं दुर्भाग्य असं की मी केंद्रात नाही गेले दादाच्या. अच्छा अच्छा. म्हणजे उशीर झालता, पाऊस वगैरे काहीतरीच होतं हा हा आणि रात्र झालती. हा 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 त्यामुळं मला दादाच्या केंद्रात जायलाच नाही जमलं. हा. तर त्याच्यातून मग मला पॉझिटिव्ह असं सांगितलं डॉक्टरांनी आहे म्हणून. अच्छा. हा. हा, तर मग ते झालं. मग परत मी म्हटलं असल किंवा नसल, म्हणजे सोनोग्राफी सांगितलं मग त्यानंतर 2 महिन्यानंतर. तर 2 महिन्यानंतर सोनोग्राफी सांगितली. मला वाटलं नाही राहते आता काय, म्हटलं नसेल कदाचित स्वामीची कृपा असेल किंवा नसेल, आता जाऊ दे बघून तर येऊ आपण चेक करून. गेले तर डॉक्टर नव्हते तेव्हा तिथं. त्या ज्या असिस्टंट मॅडम वगैरे असतात त्या, हा. तर त्या मग सोनोग्राफी केली. त्यांनी आम्ही 6:30 वाजेपर्यंत बघितली वाटते रिपोर्टची. येईनच नाही. मग आले ते डॉक्टर वगैरे घेऊन. ते मग बोलवलं आम्हाला ऑफिसमध्ये. आणि मग म्हणे या म्हणे मॅडम असा. म्हणलं आता ही नाही म्हणूनच सांगते बहुतेक, असं मला ते निगेटिव्ह ऐकायची सवय लागली. हो. तर ती म्हणे तुमचं दोघांचंही पहिले कॉंग्रॅच्युलेशन. अरे वा, म्हणलं अरे बापरे. किती छान. तुमचे म्हणे तुमचे खूप छान रिपोर्ट आले म्हणे. अरे वा. हा, आणि मग ते झालं. म्हणे आता काय करा, दुसऱ्या वेळेस या सोनोग्राफीला. अच्छा. हा. तेव्हा आम्ही घरी आलो. पार मी आले तशी स्वामी पुढे साखर वगैरे ठेवली. आणि मग दुसऱ्या वेळेस गेले. तर दुसऱ्या वेळेस गेले तर मग तिथे सोनोग्राफी असते, ती वेगळी सोनोग्राफी असते थोडी. तर मग ती सोनोग्राफी झाली. मग परत डॉक्टरांनी बोलवलं म्हणे, परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन केलं म्हणे अरे मॅडम. वा, कॉंग्रॅच्युलेशन म्हणे, किती कारण छान. तुम्हाला ट्विन्स आहे म्हणे. वाव, म्हणजे ते किती छान. धक्का बसला मला. वाव. त्याचं त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन दिलं. पहिले जे दिलं ते प्रेग्नन्सीचं, नंतर प्रेग्नन्सीचं. दिलं ते ट्विन्सचं. अरे वा, हो, म्हणे ट्विन्स आहे त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे असं झालं तुमचा आंधळ मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे असं. हो, तर मग ते झालं. मग त्यानंतर माझी पूर्ण 9 महिने असे गेले की पार, आता 1 वर्ष झालं. बाळ माझे 1 वर्षाचे झाले. अरे वा वा वा. तर इतके दैनीत गेले माझे पूर्ण, म्हणजे 9 महिने. पोटात एक पाण्याचा थेंब पण नाही राहायचा. सारख्या अय्यो. उलट्या. हा, अरे मग बापरे. तरी मी स्वामीचं नामस्मरण वगैरे, हे काय जी सेवा असेल थोडीफार जितकी व्हायची तितकी हा करायची. हा. खूप सेवा केली. नाही म्हणणार महाराजांनी करून घेतली हो माझ्याकडून. हो. आपण कोण करणार आहे सेवा. खरंय. तर त्याच्यातून माझी डिलिव्हरी झाली. म्हणजे डिलिव्हरीला मी एवढे नाजूक केस आली. अरे. आता हा, म्हणजे मी 9 महिन्याच्या प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट केली. तिथं सांगितलं म्हणजे चांगले रिपोर्ट वगैरे सगळं चांगलं आहे. म्हणजे आपले काय म्हणतात ना, ते पेशा ज्या असतात त्या कमी पडल्या. अच्छा. हा, प्लेटलेट्स. ब्लड, हा, प्लेटलेट कमी सांगितले. तर मग त्यांनी मला आपले ससूनला जायला सांगितलं. बापरे. हा, तर म्हणे मॅडम आमच्या हातात नाही झापणार म्हणे केस, कारण तुमचं नाही घेऊ शकत म्हणे आम्ही रिस्क. अरे. इथल्या डॉक्टरांनी सांगितलं. तर मी घरातून, आम्ही 10 वाजता निघालो. म्हणजे स्वामी पुण्यतिथी राहिली होती, एक 8 दिवस राहिली असेल. मला वाटायचं की स्वामी पुण्यतिथीला माझी डिलिव्हरी झाली पाहिजे. कारण मला ते वेगळाच आनंद होता जसा. बरोबर. हा, तर पण त्याच्या पहिले स्वामीची काय माहिती काय लीला असेल किंवा काय. आणि मग
गेलो आम्ही अम्ब्युलन्स वगैरे घेऊन, हा तर ऍडमिट केलं. पण पूर्ण रस्त्याने मला म्हणजे स्वामी आणि गुरुमाऊली दादाचं पण असं घ्यायचे, जे तोंडात येईल ते नाव, पण आई ग. स्वामीचं एक मिनिट हे नाव सोडले नाही काय. अरे वा. कारण मला एक तर 7-8 वर्षानंतर झालं. म्हणलं बाई बरोबर काय आहे. होईल, कसं होईल. आणि डॉक्टरांनी पहिलेच असं सांगितलं, आम्ही घेऊ नाही शकत रे. हा अजूनच भीती वाटायला लागली. बरोबर. मग त्यानंतर तिथं ऍडमिट वगैरे केलं. हम्म. मग केल्यानंतर सिझर केलं माझं. शिजर झालं. हो. बापरे. ते म्हणजे काय आडवं होतं, त्याला नाळ होता गळ्यामध्ये. अरे हा. पण ताई इतकी छान डिलिव्हरी झाली, म्हणजे सिझरच झालं पण मला 2 दिवस आयसीयू मध्ये ठेवलं. हा. आणि बाळ नॉर्मल होते. अरे आणि ज्या वा. माझ्यासोबतच्या लेडीज होत्या त्यांचे सगळ्यांचे बाळ त्या याच्यामध्ये बाप पेटीमध्ये. सगळ्यांचे बाळ. आणि माझे बाळ एकदम तंदुरुस्त चांगले. वा. ते आईजवळ पण नाही. अरे दिवस मी बघितलं नाही मुलांना. बाई ग. मग हो. काय झाले तुम्हाला मुलं? तर मला एक मुलगा एक मुलगी झाली. बाप रे. सगळंच मिळालं तुम्हाला. खूप छान, इतका छान अनुभव दिला मला स्वामींनी. खूप छान ताई. मी शेअर करते हा. हो हा, चालेल. ती स्वामी समर्थ. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.